नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज मी दाखवणार आहे वेपर्स. आपण वेगवेगळ्या ब्रँडचे वेपर्स आणून खात असतो बाहेरून, तर आता आपण तसेच वेपर्स इथे घरी बनवणार आहोत. त्यासाठी आपलं साहित्य आपण इथे काढून ठेवलेलं आहे आणि मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेपर्स आणि फ्रेंच फ्राईज बनवल्या जातात, तर त्यासाठी वेगळा बटाटा वापरला जातो. त्या बटाट्यामध्ये स्टार्च कमी असतात आणि त्याची सालही पातळ असते. कारण आपला रेग्युलर वापरातला जो बटाटा आहे तो जर आपण कापला आणि पाण्यामध्ये नाही टाकला तर तो काळा पडतो. तर हा बटाटा तुम्ही साल काढून कितीही वेळ बाहेर ठेवलात, कापूनही ठेवलात तरी सुद्धा तो काळाही पडत नाही आणि कापल्यानंतर पाण्यामध्ये टाकलं तर पाणी स्वच्छ स्वच्छ दिसतं. ह्या बटाट्यामध्ये खूप कमी स्टार्च, म्हटल्यापेक्षा स्टार्च नाहीयेत, असतील तर खूप कमी प्रमाणामध्ये असतील. तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला कळेल सुद्धा. तर हा बटाटा आपण इथे वापरणार आहे. त्या बटाट्याचं नाव आहे एल्लार बटाटा म्हणून. तो बटाटा सगळीकडे प्रसिद्ध आहे. मार्केटमध्ये तो बटाटा यायला, हा बटाटा आपला निघतो त्याच टायमामध्ये तोही बटाटा मार्केटमध्ये येतो आणि किमतीमध्ये फार फरक नाहीये. हा बटाटा 30 असेल तर तो फार फार तर 32 रुपये वगैरे किलो असतो, एवढाच फरक आहे. तर स्टार्च कमी असलेला बटाटा खाणं नेहमीच चांगला आहे. बाहेर वेपर्स साठी वापरला जाणारा हाच तो बटाटा आहे. तर इथे मी बटाटे आणून ठेवलेले आहेत ते. तर तो बटाटा कसा दिसतो तेही आपण बघणार आहोत. आणि नाव तर मी बटाट्याचं सांगितलेलं आहे की एल्लार बटाट्याचे आपण आज वेपर्स बनवणार आहोत. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. एल्लार बटाट्याचा कलर थोडासा लालसर असतो आणि हा आपला रेग्युलर बटाटा आहे. कलर मध्ये लगेच आपल्याला कळतो की हा बटाटा थोडासा वेगळा आहे. आणि आपल्या बटाट्याची साल थोडीशी जाड असते, ह्या बटाट्याची साल थोडीशी पातळ असते. तर मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. या बटाट्याची आपण साल काढून घेऊ. हे बघा, खूप पातळ साल याची असते आणि लालसर कलर थोडासा आपल्या या बटाट्याचा आहे. सर्व बटाटे असे व्यवस्थित मी हे सोलून घेणार आहे. इथे आपले बटाटे सर्व आपली साल काढून झालेली आहे. इथे बटाटे आपल्याला फक्त धुवून घ्यायचे आहे आणि कोरडे करून घ्यायचे. आपण बटाट्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून आणि आपल्याला पुसून घ्यायचे. पाणी बघा किती स्वच्छ आहे. तर हे पाणी काढून टाकायचं आणि स्वच्छ कपड्याने आपल्याला हे पूर्ण कोरडे करून घ्यायचे. बटाटे आपण एकदम व्यवस्थित कोरडे एकदम पुसून घेतलेले आहे. सर्व बटाटे आपले इथे पुसून झालेले आहे. इथे आपल्याला एका वाटीमध्ये 4 ते 5 चमचे पाणी घ्यायचंय. अर्धा चमचा आपल्याला इथे मीठ घालायचंय पाण्यामध्ये. इथे आपल्याला किसणीच्या साह्याने, वेफर्सची किसणी असते त्या साह्याने आपल्याला हे वेफर्स पाडून घ्यायचे आहेत. आपल्याला हे आडव्या साईडने घेतलं तर आपले मोठे मोठे वेफर्स येतील, म्हणून आपल्या वेफर्स साठी मोठे बटाटे वापरतात. मी इथे दोन्ही प्रकारचे बटाटे घेतलेले. तर आपण असा हा, जेवढे आपल्याला मोठे आणि पातळ व्यवस्थित आपल्याला वेफर्स पाडता येतील ते पाडून घ्यायचे. जेवढे पातळ आपले वेफर्स असतील तेवढे आपले कुरकुरीत होतात, म्हणून आपले वेफर्स करताना सावकाश आणि पातळ करण्याचा प्रयत्न करायचा. घाई केली तर ते जाड जाड येतात, म्हणून आपले व्यवस्थित इथे पातळ पातळ करून घ्यायचे. बाहेर वेफर्स या एल्लार बटाट्याचे करतात, कारण खूप प्रमाणामध्ये असल्यामुळे बाहेर राहिले तर ते काळे पडू नये म्हणून ह्या बटाट्याचा वापर तिथे करत असतात. हे बटाट्याचे वेफर्स कितीही वेळ बाहेर राहिले तरी सुद्धा काळे पडणार नाही. मी जसं सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे. आपण असे सर्वच वेफर्स आपले इथे करून तयार ठेवू. आपण वेफर्स पाडून झालेले आहे. हे जाड एक राहिलेलं आहे, ह्याचा उपयोग आपण नंतर काय करायचं आहे ते मी इथे दाखवणार आहे. इथे परत आपण सर्व वेफर्स असेच करून घ्यायचे. 5 मिनिटांमध्ये किलोभर वेफर्स आपले आपण असे तयार इथे करून घेतलेले आहेत. खूप कमी वेळामध्ये आपले पटापट वेफर्स इथे आपल्याला किसणीच्या साह्याने करून घेता येतात. तर आता इथे आपण एकीकडे तेल गरम करत ठेवलेलं आहे. हे जाड जे आपण तुकडे इथे बाजूला ठेवले, ह्याचं काय करणार आहोत ते मी दाखवणार आहे. इथे आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले. वेफर्स आपल्याला परत पाण्यात कुठेही गरम किंवा थंड पाण्यामध्ये टाकायचे नाहीये. हे बघा, एकही वेफर्स आपला काळा पडलेला नाहीये. आणि इथे आपण जे 5-6 चमचे पाण्यामध्ये अर्धा चमचा आपण मीठ घालून ठेवलेलं होतं, तर ते व्यवस्थित आपल्याला इथे विरघळून घ्यायचं आहे.
वेपर्स तळताना एक काळजी घ्यायची, आपल्याला पूर्ण आचेवरती हे वेपर्स तळायचे आहे. कमी गॅस आपल्याला करायचा नाहीये, फुल गॅसवरती आपल्याला वेपर्स तळून घ्यायचे आहे. त्यामुळे तेल आपल्याला एकदम कडकडीत व्यवस्थित गरम इथे पाहिजे. तर तेल आपलं इथे व्यवस्थित गरम झालेलं आहे. इथे आपण आता वेपर्स टाकून घेऊ कढईमध्ये. जेवढे कढईमध्ये वेपर्स बसतील आपण तेवढे इथे व्यवस्थित टाकून घेऊ. पाच मिनिटांमध्ये आपले वेफर्स एकदम छान कुरकुरीत व्यवस्थित तळल्या जातात. फक्त इथे गॅस कमी करायचा नाही, फुल गॅसवरती आपल्याला वेफर्स करायचे आहेत. खूप लवकर आणि खूप झटपट हे वेफर्स तयार होतात. दुसरे आपल्या साध्या बटाट्याचे करायला गेलात तर ते खूप लवकर काळे पडतात, त्यामुळे आपली सर्व घाई होती ती बटाट्याची वेफर्स बनवताना. म्हणून एल्लर बटाट्याचे वेफर्स करून बघा. 4 ते 5 मिनिटं लागतात आपले वेफर्स व्यवस्थित तयार व्हायला. हे बघा, बुडबुडे संपूर्ण कमी आपल्या वेफर्सचे झालेले आहेत. आता इथे आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, एवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आणि हे पाणी कढईमध्ये टाकताना काळजी घ्यायची आहे, कारण पाणी पडल्यानंतर तेल उडू शकतं. तर हे पाणी टाकून आपल्याला 1 ते 2 मिनिटं फक्त वेफर्स खालीवर व्यवस्थित पुन्हा करायचे आहे. आपले वेफर्स तयार होतात. मिठाचं पाणी टाकल्यानंतर अगदी 1 ते 2 मिनिट फक्त आपल्याला मिक्स करायचं आहे. तेलामध्ये खालीवर वेफर्स करून द्यायचे आहेत आपले. आणि ह्यापेक्षा जास्त आपल्याला मिठाचं पाणी वापरायचं नाहीये, कारण ते खारट होऊ शकतात. तर हे बघा, कढईमध्ये वेफर्स आपले संपूर्ण तयार झाले की नाही करण्यासाठी आपले पूर्ण बुडबुडे एकदम कमी होऊन जातात. तेव्हा आपल्याला हे वेफर्स इथे काढून घ्यायचे. कलर पण तुम्हाला जवळून दाखवते मी. एका टिश्यू पेपर वरती तुम्ही हे वेफर्स काढून घ्या. राहिलेलं थोडंफार जरी तेल असेल त्याच्यामध्ये तर ते निघून जातं. बटाट्याचा कलर तुम्ही बघू शकता वेफर्सचा. खूप छान हे तळल्या जातात. एकाच कलर वरती तळल्या गेलेलं आहे, एक लाल झाला किंवा असं काही आपल्या इथे झालेलं नाहीये. आवाजावरून कळतं आपले वेफर्स एकदम छान इथे तळल्या गेलेले आहेत. असेच आपण हे संपूर्ण वेफर्स इथे तळून घेणार आहे. साईडला आपल्या कढईला लागलं जरास, तेलात नाही गेला तर थोडासा तो चिटकतो. तो सावकाश पद्धतीने ते खाली काढून घ्यायचा आहे. गॅस आपण कमी केलेला नाहीये. असेच मी सर्व प्रकारचे इथे तळून घेणार आहे. प्रत्येक वेळेला कढईमध्ये वेफर्स आपले संपूर्ण असे तयार झाले, बुडबुडे कमी झाले की आठवणीने आपल्याला अर्धा चमचापेक्षा थोडस कमी वेफर्स तयार झाल्यानंतर आठवणीने चुकून आपण पाणी टाकलं नाही मिठाचं तर आपले वेफरची चव वेगळी होईल. म्हणून आठवणीने वेफर्स आपले 5 मिनिटं तयार झाल्यानंतर कढईमध्ये आपण त्याच्यावरती आठवणीने मिठाचं पाणी हे टाकायचं आहे. मिठाच्या पाण्यानंतर 1 मिनिटभर किंवा एवढे इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपले वेफर्स काढून घ्यायचे आहेत. इथे आपले संपूर्ण वेफर्स तयार झालेले आहेत. इथे आपले वेफर्स आपण किसून घेतल्यानंतर हे जाड जाड जे राहिलेले आहेत
त्याचे आपण असे याच्यामध्ये स्लाइस मध्ये कट करून घ्यायचे आहे. जास्त जाड आपल्याला नकोय, या टाइप मध्ये. आपल्याला हे कढईमध्ये व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. जसे आपण वेफर्स आपले तळले सेम तसेच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. व्यवस्थित तळून झालेले आहे. आता इथे आपल्याला जसं आपण वेफर्स वरती अर्धा चमचा पाणी घातलेलं आहे, तसंच आपल्याला थोडंसं पाणी इथे टाकून घ्यायचंय मिठाचं. तळून झालेले आहेत. एक किलो बटाट्याचे आपले किती सारे वेफर्स इथे झालेले आहेत. आवाजावरून कळतं. एकदम क्रिस्पी झालेले आहेत. तेलकट अजिबात झालेले नाहीये. वेफर्स आपले बघा, 1 किलो बटाट्याचे वेफर्स आपले खूप सारे झालेले आहेत. एकदम आवाजावरून कळतं की एकदम क्रिस्पी झालेले आहेत. आणि फ्रेंच फ्राईज पण आपण इथे तळटाटा जर असेल तर सेम बाहेर मिळतात त्या टाइपचेच इथे आपले फ्रेंच फ्राईज पण आपण घरच्या घरी इथे करून घेऊ शकतो. आजची वेफरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपीवर. तोपर्यंत बाय बाय. आणि माझ्या चॅनलवरती बरेचसे गोड पदार्थांचे, तिखट पदार्थांचे, वड्यांचे प्रकार, थालीपीठाचे प्रकार, घावणचे प्रकार, भाकरींचे प्रकार, नॉनव्हेजचे, सुकी मच्छी, ओली मच्छी, मच्छी करी, चिकन करी, चिकन फ्राय असे बरेचसे रेसिपीज माझ्या चॅनलवरती प्ले लिस्ट मध्ये मी टाकलेले आहेत. तर त्या प्ले लिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तर तुम्ही बघू शकता.